जर आपण एक कॉइन फ्लिप केला ₹1 आणि काटा छापा केला जसं की आपण क्रिकेट खेळताना करतो. तर जर आपण 100 वेळा, 200 वेळा, 1000 वेळा जर कॉइन फ्लिप केला, तर आपण प्रोबॅबिलिटी नाही देऊ शकत, की किती वेळा काटा येईल, किती वेळा छापा येईल. पण जर आपण 10,00,000 वेळा, 15,00,000 वेळा, 20,00,000 वेळा हा कॉइन फ्लिप करत जातोय, तर हळू-हळू 50-50 प्रोबॅबिलिटी यायला लागते. म्हणजे आपण प्रोबॅबिलिटी ही नंबर ऑफ ज्यावेळेस इटरेशन्स वाढतायत, त्यावेळेस ती प्रोबॅबिलिटी आपली प्रॉपर येते. तशाच पद्धतीने आज पाऊस येईल का, उद्या पाऊस येईल का, हे सांगू शकत नाही. पण पावसाळ्यात पाऊस येईल आणि उन्हाळ्यात मोस्ट प्रोबॅबली पाऊस येणार नाही, हे आपण इझिली सांगू शकतोय. मार्केटचंही तसंच असतं. आज काय होईल, उद्या काय होईल, 1 वर्षांनी काय होईल, 2 वर्षांनी काय होईल, नो वन कॅन टेल. पण 5 वर्षांनी मार्केट चांगलं राहील, हे आपण निश्चितपणे सांगू शकतोय. त्यामुळे इन्व्हेस्ट करताना कधीही आपली जी इन्व्हेस्टिंग टर्म आहे, ती लाँग असली पाहिजे, जर आपण इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतोय. आणि जर आपली टर्म कमी आहे, तर एका ॲडवायझरच्या सल्ल्याने आपल्याला मिक्स ऑफ इक्विटी एंड डेट करून घेता आलं पाहिजे. सो धिस इज द मोस्ट इम्पोर्टंट पॉइंट आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं.